हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टँडर्ड 5चा सब्जेक्ट मॅथ पाहणार आहोत. यातील आज आपला 5th नंबरचा लेसन स्टार्ट झालेला आहे. फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स म्हणजे काय? अपूर्णांक. हा आपण मागच्या लेक्चरलाच आपण हा लेसन स्टार्ट केलेला होता. तर फ्रेंड्स, आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन्स. आधी लाईक फ्रॅक्शन्स कोणाला म्हणतात आणि अनलाईक फ्रॅक्शन्स कोणाला म्हणतात ह्या दोघा गोष्टी आपण आधी समजावून घेणार आहोत. पहा, या ठिकाणी दिले फ्रॅक्शन्स सच ॲज 1/7, 4/7, 6/7 whose denominators are equal. पहा, या ठिकाणी यांचे जे डिनॉमिनेटर आहे, इथं 7 आहे, 7 आहे, 7 आहे, यांचे डिनॉमिनेटर कसे आहेत? इक्वल आहेत. आर कॉल्ड लाईक फ्रॅक्शन्स. ज्या फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर इक्वल असतात त्यांना लाईक फ्रॅक्शन्स म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी मी दिलेला आहे 2/6, 5/6, 3/6. या तिघा फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर 6 हा सारखाच आहे. म्हणजेच हे तिघ फ्रॅक्शन्स कसे आहेत? लाईक फ्रॅक्शन्स आहेत. अजून एक एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी दिले 1/3, 4/3, 8/3. या तिघांचा डिनॉमिनेटर 3 दिलेला आहे. म्हणजेच हे तिघ फ्रॅक्शन्स कसे आहेत? लाईक फ्रॅक्शन्स आहेत. ओके, येते फ्रेंड्स लक्षात? लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे त्यांच्या सर्वांचे डिनॉमिनेटर इक्वलच असतात. आता पहा, अनलाईक फ्रॅक्शन्स कोणाला म्हणतात? Fractions such as 1/3, 4/8, 9/11 which have a different denominators are called unlike fractions. आता या ठिकाणी पहा, याचा डिनॉमिनेटर 3 आहे, याचा 8 आहे, याचा 11 आहे. यांचे डिनॉमिनेटर कसे आहेत? डिफरंट आहेत. म्हणून हे तिघ फ्रॅक्शन्स कसे आहेत? अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत. येते फ्रेंड्स लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिनॉमिनेटर असलेले फ्रॅक्शन्स जे आहेत त्यांना अनलाईक फ्रॅक्शन्स आपण म्हणत असतो. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला एक एक्झाम्पल दिले. कन्वर्ट 5/6 अँड 7/9 इनटू अ लाईक फ्रॅक्शन्स. या ठिकाणी हे अनलाईक फ्रॅक्शन्सचे एक्झाम्पल्स आहेत, परंतु यांना कशात कन्वर्ट करायचं? आपल्याला लाईक फ्रॅक्शन्समध्ये करायचंय. मग पहा, यासाठी आधी आपल्याला काय करावं लागणार आहे फ्रेंड्स? हेअर वी मस्ट फाइंड अ कॉमन मल्टिपल फॉर द नंबर ऑफ 6 अँड 9. आता ह्या दोघांचे आपल्याला आधी कॉमन मल्टिप्लाय शोधावं लागणार आहेत. मग पहा, आता आपण यांचे मल्टिपल्स शोधूया. मल्टिपल्स ऑफ 6. आपण या ठिकाणी आधी 6चे मल्टिपल्स पाहू. आता 6चे मल्टिपल कोणते आहेत? 6, 6 2 12, 6 3 18, 24, 30, 36 अँड डॅश पुढेही येतच असणार आहे. आणि त्यानंतर मल्टिपल्स लिहायचे आपल्याला 9चे. आता पहा, ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी 6चे मल्टिप्लाईज लिहून घेतले, मल्टिपल्स लिहून घेतले, त्याच पद्धतीने आपल्याला 9चे पण मल्टिपल्स लिहून घ्यायचे आहेत. आता 9चे पहा, 9चे कोणते कोणते येतात फ्रेंड्स? म्हणजेच आपल्याला पूर्ण 9चा टेबल लिहायचा असतो. या ठिकाणी 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36 अँड 9 4 45 अँड डॅश डॅश डॅश. पुढे अजून आपल्याला गरज वाटली तर आपण लिहू शकतो. आता यांचं काय सांगितलं आपल्याला? कॉमन मल्टिपल्स. यांचा कॉमन मल्टिपल्स शोधायचं आहे. 6 आहे, 9 आहे, 12 आहे, 18 आहे, 18 आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला कॉमन मिळालेला आहे. या ठिकाणी या ठिकाणी पण 18 आहे, या ठिकाणी पण 18 आहे. म्हणजे दोघांमधला आपल्याला कॉमन कोणता मिळाला? 18 हा डिनॉमिनेटर आपल्याला कॉमन मिळू शकतो. मग आता हा 18 हा डिनॉमिनेटर काढण्यासाठी पहा, आपल्याला काय करावं लागणार आहे? आता फर्स्ट मी या ठिकाणी घेतलं 5/6. आता 5/6 घेतला. आता 6ला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा माझा डिनॉमिनेटर 18 येणार आहे? 6 3 म्हणून मी याला 3ने मल्टिप्लाय केलं. खालच्या साईडला मी याला 3ने मल्टिप्लाय केलंय, म्हणून वरच्या साईडला मला याला 3नेच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 5 3 15, 6 3 18 आलं फ्रेंड्स. या ठिकाणी 15/18 ही झाली एक साईड आपली 5/6ची. आता राहिलं 7/9. आता 7/9. आता 9ला आपण कोणत्या नंबर्सने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर 18 येणार आहे? आता 9 2 मग याला आपण 2ने मल्टिप्लाय करायचं. ओके, खाली 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून वर पण 2ने मल्टिप्लाय करायचं. 7 2 14 आणि 9 2 हा 18 आला. पहा, आता या ठिकाणी 15/18 अँड 14/18 यांचे दोघांचे डिनॉमिनेटर कसे आलेले आहेत? आता सारखे आलेत. म्हणजे हे दोघं कसे झाले? हे लाईक फ्रॅक्शन्स झाले. हे आधी अनलाईक फ्रॅक्शन होते, याला आपण लाईक फ्रॅक्शन मध्ये याला कन्वर्ट केलेलं आहे. ओके, आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी पहा, कन्वर्ट 4/8 and 5/16 into a like fractions.
आता हे दोघं अनलाईक फ्रॅक्शन आहे, यांचं आपल्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपण कॉमन फॅक्टर्स काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही, कॉमन मल्टिप्लायज काढण्याची आवश्यकता नाही, कारण पहा 18 2 चा 16 होतो हे आपल्याला माहिती आहे. मग आपण फक्त या ठिकाणी 4/8 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, मग पहा 4 1 चा 4, 4 2 चा 8, 8 2 चा 16. ओके, या ठिकाणी पहा फ्रेंड्स, या ठिकाणी आपला 16 आलेला आहे. म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी 5 ला करायची गरज आहे का? या ठिकाणी 5/16 दोघांच्या डिनॉमिनेटर कसे झालेले आहेत? सारखे झालेले आहेत. म्हणजेच 6/18 and 5/16 आर रिक्वायर्ड लाईक फ्रॅक्शन्स. कशाले हे? लाईक फ्रॅक्शन्स झाले. आता पहा एक्झाम्पल थर्ड दिले. फाइंड अ कॉमन डिनॉमिनेटर. या दोघांचा डिनॉमिनेटर आपल्याला कॉमन शोधायला सांगितलेला आहे. आता या ठिकाणी काय करावं लागणार आहे फ्रेंड्स? आता 7चा आणि 4चा टेबल करण्यापेक्षा आपण या ठिकाणी एक तिसरी पद्धत करणार आहोत. आपण दोन पद्धत पाहिल्या आधी कोणती पद्धत पाहिली? आपण कॉमन मल्टिप्लाईज काढून घेतले होते. ओके, त्यानंतर आपण सेकंड पाहिली की या ठिकाणी यालाच 2 ने मल्टिप्लाय केलं तर येत होता 16, म्हणून आपण याला फक्त 2 ने मल्टिप्लाय करून सारखे यांचे डिनॉमिनेटर काढून घेतले. आता थर्ड याच्यामध्ये पहा आपण काय करू शकतो. हा जो 4/7 आहे याला आपण ह्या साईडचा जो डिनॉमिनेटर आहे 4 ने याला आपण मल्टिप्लाय करायचं. ओके, मग पहा काय होणार आहे? 4 4 चा 16, 7 4 चा 28. ओके, त्यानंतर आहे 3/4. या 3/4 ला आता आपण काय करायचं? या इकडच्या साईडच्या डिनॉमिनेटरने याला आपण इकडच्या साईडच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं होतं. आता ह्या फ्रॅक्शनला ह्या साईडच्या खालच्या डिनॉमिनेटरने म्हणजे 7 ने आपण मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे दोघांना एकमेकांच्या अपोजिट डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आहे. 7 3 चा 21 and 7 4 चा 28. पहा फ्रेंड्स, या ठिकाणी मग आपला आन्सर आलेला आहे. काय आलं आपल्याला? देअरफोर 16/28 and 21/28 are the required like fractions. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण 3 मेथड वापरून या ठिकाणी फ्रॅक्शन्स लाईक केलेले आहेत. ओके, तर फ्रेंड्स आपण आता वळूया आपल्या प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेटकडे. पहा या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सेट दिलेला आहे 18. प्रॉब्लेम सेट 18. तर प्रॉब्लेम सेट 18 मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन्स इनटू लाईक फ्रॅक्शन्स. या ठिकाणी तुम्हाला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. ते फ्रॅक्शन्स तुम्हाला काय करायचे आहे? कन्वर्ट करून अनलाईक फ्रॅक्शन्स दिलेले आहेत ते तुम्हाला लाईक फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिले 4/3. कोणते दिले फ्रेंड्स? 4/3 and 5/8. पहा या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की या ठिकाणी 4 आहे. 4 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला 8 मिळणार आहे. म्हणून मला ही सेकंड नंबरची जी मेथड मी तुम्हाला शिकवली होती त्या मेथडने मी या ठिकाणी काढू शकेल. याच्या फ्रॅक्शन्स याचे मी लाईक करू शकणार आहे. ओके फ्रेंड्स, तर यातील आपण आता फर्स्ट एक्झाम्पल सोडवणार आहोत. तर पहा या ठिकाणी मला दिलेला आहे 3/4. आता 3/4 ला 3 × 2 4 × 2. 2 ने काय केलं मी? 4 2 चा 8. या ठिकाणी 8 आहे, मला या ठिकाणी पण 8 मिळतोय म्हणून मी याला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. मग या ठिकाणी मला मिळालं 3 2 चा 6 and 4 2 चा 8. हे आलं आपलं 6/8 आणि या अपोजिट साईड समोरची बाजू होती 5/8. या ठिकाणी आपल्याला हे दोघं फ्रॅक्शन्स कसे झाले आहेत? आता लाईक फ्रॅक्शन्स झालेले आहेत. त्यामुळे मग आपण या ठिकाणी खाली म्हणायचं 6/8 and 5/8 are the like fractions. Are the like fractions of the. कोणाचे लाईक फ्रॅक्शन्स आहेत ते?
of the given fraction 3/4 and 5/8 respectively. अशा पद्धतीने आपण हे फर्स्ट एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या सेकंड एक्झाम्पल कडे. पहा फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे 3/5 आणि दिले 3/7. या ठिकाणी न्यूमरेटर सेम आहेत, पण न्यूमरेटर सेम असून काही उपयोग नाही. या ठिकाणी आपल्याला याचे डिनॉमिनेटर सेम करायचे आहेत. मग आता आपल्याला याचे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी पहा, 5 ला जर मी 2 ने किंवा 3 ने मल्टिप्लाय केलं, कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर 7 येत नाही, किंवा 7 ला मी कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 5 येणार नाही. मग या ठिकाणी काय करावं लागणार आहे आपल्याला, 5 ला आपण 7 ने मल्टिप्लाय करू, ह्या फ्रॅक्शन्सला 7 ने मल्टिप्लाय करू आणि ह्या फ्रॅक्शन्सला 5 ने मल्टिप्लाय करू. मग या ठिकाणी आपण आन्सर म्हणायचं पहा 3/5 इज इक्वल टू 3/5 मल्टिप्लाय ह्या फ्रॅक्शन्सला 7 ने मल्टिप्लाय करायचं ह्या डिनॉमिनेटरने. ओके, मग त्याचं पहा 7 3 चा काय येतो आपल्या या ठिकाणी 21 आणि 7 5 चा 35. ही झाली आपली इकडच्या साईडची बाजू. आता ह्या फ्रॅक्शनला पण आपल्याला सेम करायचं आहे. याचा डिनॉमिनेटर आपल्याला यासाठी 3/7 मल्टिप्लाय, आता ह्या फ्रॅक्शनला ह्या डिनॉमिनेटरने म्हणजेच 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मग या ठिकाणी 5 3 चा 15, 7 5 चा 35. पहा फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला हे लाईक फ्रॅक्शन्स मिळाले 21/35 अँड 15/35. ह्या दोघांचे डिनॉमिनेटर कसे झालेत, आता सेम झालेले आहेत. मग या ठिकाणी आपण म्हणायचं 21/35 अँड 15/35 are the like fractions of the given fractions. काय आहे 3/5 and 3/7 रिस्पेक्टिवली. काय म्हणावं लागणार आहे आपल्याला या ठिकाणी, रिस्पेक्टिवली. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण हे सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या थर्ड एक्झाम्पल कडे. पहा, या ठिकाणी आपल्याला थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल थर्ड 4/5 अँड 3/10. पहा, या ठिकाणी जर मी 5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला 10 मिळणार आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी मला तीच मेथड वापरणी योग्य राहणार आहे. या ठिकाणी मी 5 ला 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. पहा, मग या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल 4/5 इज इक्वल टू 4/5 मल्टिप्लाय 2. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 5 2 चा 10 येणार आहे, म्हणजे मला हा डिनॉमिनेटर दोघं सेम करता येणार आहे. वरही आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. 4 2 चा 8, 5 2 चा 10. ओके, त्यानंतर पहा इकडे दिलेला होता आपल्याला 3/10. हे दोघांचे डिनॉमिनेटर कसे झालेत, सेम झालेत. म्हणजेच 8/10 आणि 3/10 हे दोघं फ्रॅक्शन्स कसे झालेत, लाईक फ्रॅक्शन्स झालेले आहेत. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो thus 8/10 and 3/10 are the like fractions of the given fraction. कोणता फ्रॅक्शन्स दिले आपल्याला, 4/5 and 3/10.
10 रिस्पेक्टिवली. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे थर्ड एक्झाम्पलही आपलं सोडवून झालेलं आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या फोर्थ नंबरच्या एक्झाम्पलकडे. या ठिकाणी पहा आपल्याला फोर्थ नंबरचे एक्झाम्पल दिले 2/9 अँड 1/6. या ठिकाणी 9 ला मी कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तरी 6 येणार नाहीये, किंवा 6 ला मी कोणत्याही नंबर्सने मल्टिप्लाय केलं तरी 9 येणार नाहीये. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, यांचे मल्टिप्लाईज काढावे लागणार आहे. मग या ठिकाणी आपण आन्सर म्हणायचं, आन्सर मल्टिप्लाईज ऑफ 9. 9चं आपल्याला मल्टिप्लाईज आधी काढून घ्यावं लागणार आहे. ओके, मग पहा या ठिकाणी आपण 9चं मल्टिप्लाईज काढूया. 9 1चं 9, 9 2चा 18, 9 2चा 27, 9 3चा 36, 9 4चा 9 5चा 36, 9 5चा 45 डॅश डॅश. बघूया पुढे. त्याच पद्धतीने आपल्याला मल्टिप्लाईज काढावं लागणार आहे 6चं पण. ओके, मल्टिप्लाईज ऑफ 6 इज इक्वल टू 6 1चा 6, 6 2चा 12, 6 3चा 18, 6 4चा 24, 6 5चा 30, 6 6चा 36 अँड डॅश 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 डॅश. या ठिकाणी पहा आता यांचं कॉमन मल्टिप्लाईज काय आला, हा 18 या ठिकाणी आहे. या ठिकाणी पण 18 आहे. त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी 36 आहे आणि या ठिकाणी 36 आहे. ओके, दोघं ठिकाणी 36 आहे, 18 आहे. मग आपण या दोघांपैकी कोणतं मल्टिप्लाईज घ्यायचा आहे, कॉमन मल्टिप्लाईज, जो आपल्याला लेटेस्ट म्हणजे जो जवळचा आहे, जो लहान आहे या ठिकाणी, तो मल्टिप्लाईज आपण घेणार आहोत. मग या ठिकाणी म्हणायचं द लेटेस्ट कॉमन मल्टिप्लाईज इज 18. आपल्याला काय घ्यायचं आहे, 18 घ्यायचं. म्हणजे यांचा डिनोमिनेटर किती आला पाहिजे, आपल्याला 18 आला पाहिजे. मग या ठिकाणी पहा मी सॉल्व्ह करणार आहे. 2/9 इज इक्वल टू, आता 9 ला मी कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करेल म्हणजे माझा डिनोमिनेटर या ठिकाणी 18 येणार आहे. पहा 9 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर डिनोमिनेटर 18 येईल. 9 ला पहा 9 2चा 18 म्हणून 2 घ्यायचं. या ठिकाणी वरच्या साईडलाही 2च घ्यावं लागणार आहे. 9 2चा 18 अँड 2 2चा 4. ओके, आता ह्या साईडची बाजू 1/6. आता 6 ला कोणत्या नंबर्सने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच आपल्याला डिनॉमिनेटर 18 मिळणार आहे. मग पहा 6 3चा 18 होतो. मग आपण या ठिकाणी 6 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. वरच्या साईडलाही 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 1चा 3, 6 3चा 18. या ठिकाणी पहा आपल्याला आन्सर मिळालंय 3/18. म्हणजेच 4/18 आणि 3/18. पहा दोघांचा डिनोमिनेटर 18 झालाय. म्हणजेच हे फ्रॅक्शन्स कसं झालेलं आहे, आता लाईक फ्रॅक्शन्स हे झालेलं आहे. मग या ठिकाणी आपण म्हणायचं 4/18 अँड 3/18 ओके आर द like fractions of the given fractions. कोणत्या फ्रॅक्शन्सचे लाईक फ्रॅक्शन झाले हे 2/9 and 1/6 respectively. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 4th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या 5th नंबरच्या क्वेश्चन कडे. या ठिकाणी पहा फ्रेंड्स, आपल्याला 5th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे 1/4 and 2/3. पहा या ठिकाणी पहा आपल्याला 3 ला कोणत्याही नंबर 4 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 3 येणार नाही, किंवा 3 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 4 येणार नाही.
मग या ठिकाणी दोघं नंबर्स छोटे आहेत, मग आपण या ठिकाणी डायरेक्टली करू शकतो 1/4 इज इक्वल टू ह्या 1/4 ह्या फ्रॅक्शन्सला ह्या 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे अपोजिट साइडच्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करायचं. मग हे आलं 3 1 चा 3 आणि 4 3 चा किती आला 12. ही झाली वन साइड. आता वन साइड दिलेली अदर साइड 2/3. आता ह्या जर 2/3 आहे, या 2/3 ला ह्या अपोजिट फ्रॅक्शनने फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच 4 ने मल्टिप्लाय करायचे. 2 × 4 3 × 4 इज इक्वल टू 4 2 चा 8 आणि 3 4 चा किती होतो 12. मग या ठिकाणी बघा 3/12 अँड 8/12. या ठिकाणी दोघांचे डिनॉमिनेटर 12 झालेले आहेत, म्हणजेच हे फ्रॅक्शन कसं झालेलं आहे लाईक फ्रॅक्शन या ठिकाणी झालेलं आहे. मग या ठिकाणी आपण म्हणायचं तर 3/12 अँड 8/12 आर द like fractions of the given fractions 1/4 and 2/3 respectively. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण हा 5th नंबरच्या क्वेश्चन मध्ये अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्शन केलेलं आहे. आता आहे आपला 6 नंबरचा क्वेश्चन. 6 नंबरला दिलेला आहे आपल्याला 5/6 अँड 4/5. आता या ठिकाणी बघा 6 आणि 5 हे दोघं कसे आहेत वेगवेगळे डिनॉमिनेटर आहे, म्हणजेच हे अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत. आता आपल्याला यांचं लाईक फ्रॅक्शन्स मध्ये याला कन्वर्ट आपल्याला करून घ्यायचं आहे. मग 6 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर 5 येणार नाही, किंवा 5 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 6 येणार नाही. मग आपण यांना एकमेकांच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाइज करूया. मग या ठिकाणी पहा मी आन्सर घेते 5/6 इज इक्वल टू 5/6 मल्टिप्लाय ह्या डिनॉमिनेटरने 5 ने, म्हणजेच दोघांना 5 ने मल्टिप्लाय केलं. 5 5 चा 25 आणि 6 5 चा 30. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे 4/5. आता ह्या 4/5 ला आपल्याला ह्या 6 जो डिनॉमिनेटर आहे त्याच्याने दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. 4 × 6 अँड 5 × 6. आता या ठिकाणी 4 6 चा किती होतो 16. ओके, सॉरी 6 4 चा 24, 6 4 चा 24 आणि 6 5 चा 30. या ठिकाणी ह्या दोघांचे डिनॉमिनेटर मिळाले आपल्याला, फ्रॅक्शन झाले आता 25/30 आणि याचा फ्रॅक्शन झालेला आहे 24/30. ओके, दोघांचे डिनॉमिनेटर आता सेम 30 30 मिळालेले आहे, म्हणजे हे फ्रॅक्शन्स आता लाईक फ्रॅक्शन्स झालेला आहे. मग या ठिकाणी आपण म्हणूया थस 25/30 and 24/30 are the like fractions of the given fractions कोणतं 5/6 and 4/5 respectively. ओके, या पद्धतीने आपण हे 6 नंबरचं एक्झाम्पल जे होतं अनलाईक फ्रॅक्शन्सचं त्यालाही आपण लाईक फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आपला क्वेश्चन नंबर आहे 7. 7 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे फ्रेंड्स आपल्याला या ठिकाणी 3/8 अँड 1/6. या ठिकाणी या दोघांचेही डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत. या दोघांनाही आपण एकमेकांनी जरी मल्टिप्लाय केलं तरी आपण यांचे लाईक फ्रॅक्शन्स काढू शकतो. ओके, परंतु आपण या ठिकाणी आता मल्टिप्लायची मेथड यूज करणार आहोत. आपण या ठिकाणी आता मल्टिप्लायची मेथड यूज करू.
त्याही पद्धतीने आपण यांचे लाईक फ्रॅक्शन्स काढू शकतो, दोघांच्या डिनॉमिनेटरने एकमेकांना मल्टिप्लाइज करून. ही मेथड अतिशय इझी आहे. मल्टिपल्स ऑफ 8 ची मल्टिपल आपल्याला या ठिकाणी लिहावे लागणार आहे. पहा 8 × 8 16 24 8 32 40 8 48. ओके, डॅश डॅश डॅश. त्याचप्रमाणे आपल्याला मल्टिपल्स लिहावे लागणार आहेत 6 चे. मल्टिपल्स ऑफ 6 12 7 18 6 24 6 35 6 36 6 42 डॅश डॅश. पहा या ठिकाणी आपण दोघांचे मल्टिप्लाइज लिहून घेतलेले आहे. मल्टिप्लाइज म्हणजे आपण दोघांचे टेबल लिहित चालायचे. आता यामध्ये आपल्याला कॉमन मल्टिप्लाइज शोधायचं आहे. 8 आहे, 6 आहे, 16 आहे, 12 आहे, 24 आहे, 18 आहे, 24 आहे. पहा या ठिकाणी हा 24 कॉमन आहे. ओके, या ठिकाणी 24 हा कॉमन मिळालेला आहे आपल्याला, म्हणून आपण मग यांचा डिनॉमिनेटर 25 येईल असं या ठिकाणी मल्टिप्लाइज करूया. मग या ठिकाणी पहा मी घेतला आधी 3/8 इज इक्वल टू 3/8. आता पहा या ठिकाणी 8 ला मी कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे मला 24 मिळणार आहे. 1 2 3 म्हणजेच मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. खाली मी 3 ने मल्टिप्लाय करते म्हणजे मला वरही 3 नेच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 3 3 चा 9. ओके, 8 3 चा या ठिकाणी किती येणार आहे 24. ओके, आता त्याच पद्धतीने 1/6. आता 1/6 चा पण याचा डिनॉमिनेटर आपल्याला किती आणायचा आहे. आता याचाही डिनॉमिनेटर 24च आला पाहिजे, म्हणजे 6 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 1 2 3 4. 4 ने या ठिकाणी 6 ला मल्टिप्लाइज करायचे, म्हणून 1 लाही 4 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मग या ठिकाणी येईल 4 1 चा 4 आणि 6 4 चा 24. या ठिकाणी बघा 9/24 अँड 4/24. या ठिकाणी दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेले आहे, म्हणजे हे कसं फ्रॅक्शन झालेलं आहे आपलं लाईक फ्रॅक्शन झाले. मग या ठिकाणी आपण म्हणायचं 9/24 अँड 4/24 आर द लाईक फ्रॅक्शन. आर द लाईक फ्रॅक्शन्स of the given fractions 3/8 and 1/6 respectively. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने आपण 7 नंबरचं एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलेलं आहे. आता ह्या प्रॉब्लेम सेट मधलं आपलं लास्ट एक्झाम्पल आहे 8 नंबरचं. 8 नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला 1/6 अँड 4/9. या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे याला दोघांनाही 6 ने मल्टिप्लायला 2 ने करू शकत नाही किंवा 9 लाही काही करता येणार नाही. यांचे एकमेकांच्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करू शकतो किंवा याचे आपण मल्टिप्लाइज काढू शकतो. मग आपण या ठिकाणी याचे मल्टिप्लाइज काढूया. मल्टिप्लाइज ऑफ 6 इज इक्वल टू, या ठिकाणी आपण 6 चे मल्टिप्लाइज काढून घेऊ. 6 12 18 24 30 36 अँड 40 अँड डॅश डॅश. त्याच पद्धतीने आपल्याला मल्टिप्लाइज काढावे लागणार आहेत 9 चे. मल्टिप्लाइज ऑफ 9 इज इक्वल टू 9 1 चा 9 9 2 चा 18 9 3 चा 27 9 4 चा 36 9 4 चा 45 अँड डॅश डॅश. पुढे बघूया आपण लागलं तर. आता पहा या ठिकाणी कॉमन कोणते फॅक्टर्स आहेत 80. 80 या ठिकाणी कॉमन आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी 36 पण कॉमन आहे, परंतु 36 हा मोठा कॉमन मल्टिप्लाइज आहे. 18 हा लहानातला लहान आहे आणि जवळ आहे, लेटेस्ट आहे, म्हणून आपण या ठिकाणी 18 चा विचार करणार आहोत. म्हणजे आपला 18 डिनॉमिनेटर येईल असं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाइज करायचं आहे. या ठिकाणी म्हणायचं 1/6 इज इक्वल टू 1/6. आता 6 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाइज केलं म्हणजे आपल्याला 18 मिळणार आहे. मग पहा 6 ला 1 2 3 6 3 चा 18 म्हणून 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणून 1 लाही वर 3 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 3 1 चा 3 6 3 चा
18. ओके, त्यानंतर आहे 4/9. आता 9च्या या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 9ला कोणत्या नंबर्सने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर 18 मिळणार आहे. 9 2चा 18 होतो म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय केलं. वरच्या साईडलाही 2 नेच मल्टिप्लाय करायचं. 4 2चा 8 आणि 9 2चा 18. या ठिकाणी आपल्याला दोघांचे जे डिनॉमिनेटर आहेत, हा मिळाला आपल्याला 3/18 आणि याचा डिनॉमिनेटर मिळालेला आपल्याला फ्रॅक्शन्स मिळालंय 8/18. हे दोघांचे डिनॉमिनेटर सेम झालेत म्हणजे हे कोणतं फ्रॅक्शन झालं आपलं, हे लाईक फ्रॅक्शन्स झालेलं आहे. मग या ठिकाणी आपण म्हणायचं 3/18 and 8/18 are the like fractions of the given fractions 1/6 and 4/9 respectively. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रॉब्लेम सेट सॉल्व केलेला आहे. आय होप यू आर व्हेरी वेल अंडरस्टँड. ओके फ्रेंड्स, थँक यू अँड बाय.